आपल्या या YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थ्यांनो। माझा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का ते पण एकदा उपस्थित सांगा। लगेच तुमच्या समोर मी आपली ठाणे जिल्हा कोऑपरेटिव्ह बँकेची जी काही जाहिरात आलेली विद्यार्थ्यांनो ती आपण परिपूर्ण पद्धतीने जाणून घेणार आहोत। आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल का सारख्या जाहिराती येत आहे महानगरपालिका झाला सरळ सेवेच्या कॅटेगरीमध्ये एक येतोय। एकच मिनिट द्या, लगेच आपण तुमच्या समोर लगेच सुरुवात करणार आहोत आणि एक एक महत्त्वाची माहिती तुमच्या समोर जाहीर करणार आहोत। आता बघा एकच मिनिट, एक टोटल 7 ते 8 पानांची ही PDF आहे। तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या माहिती आहे आणि तुम्ही आज मी परत एकदा सांगतो विद्यार्थ्यांनो, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक याची परिपूर्ण जाहिरात आलेली आहे, म्हणजे याच्या आधीच आलेली आहे। थोडस द्यायला नोकर भरतीची विस्तृत जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करत असतो। एकच मिनिट, आता याच्यामध्ये किती आहे 4 पदांचा उल्लेख करण्यात आलेला आहे। तर त्यांनी स्थानिक नीट लक्षात घ्या, एकूण टोटल 200च्या जवळपास ही पदभरती आहे। तर तुम्हाला जो काही उल्लेख मी करतोय तो नीट बघा। तर ज्युनियर बँक असिस्टंट म्हणजेच क्लर्क या कॅटेगरीमध्ये 123 पद आलेले विद्यार्थ्यांनो। शिपाई श्रेणीचे एकूण 36 पद आलेले आहेत। सुरक्षा रक्षक 5 पद आलेले आहे आणि वाहन चालक एकूण 1 पद आलेलं आहे। तर अधिपत्याखालील सरळ सेवा पद्धतीने नीट लक्षात घ्या, सरळ सेवा पद्धतीने दिनांक 17/8 म्हणजे 17 ऑगस्टलाच ही जाहिरात प्रदर्शित झालेली आहे। ही आम्ही जरा थोडंसं उशीर झाला थोडा द्यायला, पण आज या फॉर्म भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे। मी परत एकदा सांगतो, फॉर्म भरण्याचा हा शेवटचा दिवस आहे। आलं लक्षात? फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि ठाणे जिल्ह्याचा विस्तार आणि सर्व काही गोष्टी या मोठ्या स्वरूपात आहे। तर तुम्हाला कुठं अप्लाय करायचं विद्यार्थ्यांनो, www.thanedistrictbank.com यावरती। आता टोटल जी काही जाहिरात आहे याची एक विस्तृत माहिती मी तुमच्या समोर पोहोचवतोय, तर नीट लक्षात घ्या। तर सदर भरती ही वेळोवेळी प्रसिद्ध करणाऱ्या जी काही सूचना आहे त्याच्या अनुषंगाने दिली जाईल। आता नीट लक्षात घ्या, हेल्पलाईन नंबर मी परत एकदा सांगतो, आज लास्ट डेट आहे। लवकरात लवकर लगेच रजिस्ट्रेशन करून घ्या आणि फॉर्म भरून द्या। मी नंबर सांगतोय तुम्हाला विद्यार्थ्यांनो, 91 56 032 598 हा त्यांचा नंबर आहे। तर शेवटच्या मोमेंटला तुम्हाला काही अडचण आली, त्याच्यामध्ये त्यांनी काही विशिष्ट असं उल्लेख करण्यात आलेला नाहीये आणि काही अडचण आली, पण सकाळी 10:30 ते 5:30 या वेळात लवकरात लवकर सगळा ईमेल ID मोबाईल नंबर प्रॉपर टाका। आणि एक त्यांनी सपोर्ट पण दिलेला आहे, support@ठाणे DC म्हणजे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक.com याच्यावरती हेल्पलाईन नंबर आणि ID हे सर्व त्यांच्यात देण्यात आलेलं आहे। रिक्त पदांची संख्या कमी जास्त होण्याची शक्यता आहे। कमी जास्त म्हणजे काय, ते जास्तच होऊ शकतात। काही कारणास्तव रिक्त पद वाढल्यास निवड यादीतून पात्र ठरलेल्या वेटिंग उमेदवारांतून सदरची रिक्त पदे भरण्यात येतील। सर्व पदे अधिकार बँकेने राखून ठेवलेले आहेत। मग पदभरती कोणत्याही टप्प्यावरती वाढवणं किंवा काय तो त्यांच्या ह्याच्यात ठेवले, कारण की कोऑपरेटिव्ह बँक आहे। आणि नीट लक्षात घ्या, 8वा जो काही सूचना आहे विद्यार्थ्यांनो, 8 नंबरची जी सूचना आहे ती आणखीन महत्त्वाची आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडत असतात, विवाहित महिला उमेदवारांच्या नावात बदल केला असल्यास त्याप्रमाणे नाव बदलल्याचे राजपत्र व विवाह सर्टिफिकेट ऑनलाईन परीक्षेवेळी व कागदपत्र पडताळणीच्या वेळेस बंधनकारक आहे। मी परत एकदा सांगतोय, 29 ऑगस्ट म्हणजे आज या फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे। जर कदाचित काही सदर ज्या काही आहे, एकच मिनिट विद्यार्थ्यांनो, हा सदर परीक्षेचा जे काही असिस्टंट पदाचा उल्लेख जर केला आपण, तर त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं महिला उमेदवार ज्या असतात तर जवळपास 123 पद आहे। तर ज्या महिला हाऊसवाईफ आहे किंवा काय त्यांच्यासाठी विशेष ही पदभरती फायदेशीर ठरू शकते आणि म्हणून तुम्ही विशिष्टरित्या अप्लाय करताना याचा काळजीपूर्वक अप्लाय करा, म्हणजे तुम्हाला टेन्शन राहणार नाही। आलं लक्षात? त्यानंतर आता याचं 1-2 मिनिटं एज लिमिट काय आहे किंवा काय तुम्हाला जरा थोडंसं सुटसुटीत करून सांगतो मी। शैक्षणिक अर्हता जी काय म्हटलेलं आहे तर तुम्हाला व्यवस्थितपणे मी क्लिअर करून देतो। आलं लक्षात? तर बघा 8-9 नंबरचा पॉइंट तुमचा काही डाउट्स क्लिअर करून देतो, जेणेकरून तुम्ही क्लिअर झालेला राहाल।
उमेदवाराने खाली नमूद केलेली शैक्षणिक पात्रता व प्रमाणासहित पूर्ण धारण करणे आवश्यक आहे. मूळ कागदपत्र पडताळणीवेळी प्रोव्हिजनल प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही. म्हणजे ही पद प्रक्रिया जेव्हा बाहेर होईल त्यावेळेस प्रोव्हिजनल सर्टिफिकेट कुठल्याही प्रकारचे चालणार नाहीये. तर ज्युनियर असिस्टंटसाठी जे काय म्हटलेलं आहे विद्यार्थ्यांनो, त्यांनी नीट म्हटलेलं आहे बरं का, नीट वाचा. 21 ते 38 हे वय आहे ज्युनियर बँकिंग असिस्टंट म्हणजे क्लर्क पदासाठी. 123 पद आहे. तर तुम्हाला ग्रॅज्युएशनसाठी 50% कंप्लीट करणं गरजेचं आहे आणि उमेदवारास MSCIT किंवा तत्सम कम्प्युटरचं नॉलेज असणं गरजेचं आहे. मग त्याच्यानुसार जर तुम्ही IT, ENTC किंवा तत्सम जर डिप्लोमा डिग्री केलेलं असेल तर तुम्हाला MSCITचा कोर्स करण्याची गरज नाहीये, कारण की त्यामध्ये तुम्हाला बेसिक गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या असतात. आलं लक्षात? हे शासन निर्णय तुमचा गट ब आणि गट क च्या परीक्षेला पण लागू पडतात. आलं लक्षात? त्यानंतर ज्युनियर बँकिंग असिस्टंट पदाच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये डिप्लोमा इन कम्प्युटर इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन कम्प्युटर सायन्स, BSc इन कम्प्युटर सायन्स, BSc इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बॅचलर इन कम्प्युटर ॲप्लिकेशन, BE-BTech केलेलं असेल. नीट लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, BE-BTech केलेलं असेल तर तुम्हाला MSCITची आवश्यकता नाहीये कम्प्युटर याच्यासाठी असिस्टंटसाठी. हो, तर मी पुढच्या याच्यावरती हे बघा, MSCIT तत्सम अर्हतेची आवश्यकता नसेल म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन प्लस तुम्हाला MSCIT असणं गरजेचं आहे. शिपाई पदासाठी 18 ते 38, उमेदवार 8वी ते 12वी उत्तीर्ण पर्यंतचे शिक्षण ग्राह्य धरण्यात येईल. सुरक्षा रक्षक काय 18 ते 38, 8वी ते 12वी पर्यंतच शिक्षण ग्राह्य धरण्यात येईल आणि वाहन चालक 18 ते 38, 12वी पर्यंतचं शिक्षण ग्राह्य केलं जाईल आणि वाहन चालकासाठी LMV परवाना आवश्यक असणं गरजेचं आहे. आलं लक्षात? हे तुमच्या टोटल ज्या काही पद आहे 36 आणि 5 तुमचे 41 आणि 41 आणि 42 आणि आधीचे 123, म्हणजे तुम्ही जर एकंदरीत कॅल्क्युलेट केलं, एकंदरीत टोटल पद भरती जर बघितली ही 41, तर 164 पदांची पद भरती विद्यार्थ्यांनो आणि परमनंट आहे एका कोऑपरेटिव्ह बँकेत सध्या. आणि आता याच्यामध्ये त्यांनी जो काही उल्लेख केलेला आहे विद्यार्थ्यांनो, 18/2 पर्यंत ती पूर्ण असावी, बरोबर. तर शैक्षणिक पदाकरता ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल, ज्यामध्ये विशेष नीट लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, ज्यामध्ये तुम्हाला काय काय प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ म्हणजे काय MCQ स्वरूपात राहील, बरं. बहुपर्याय ऑनलाईन परीक्षेसाठी खालील विषयाच्या विस्तृत अभ्यासक्रमावरती गणित, बँकिंग, सहकार, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, भूगोल, इतिहास, मराठी, संगणक, माहिती तंत्रज्ञान, बुद्धिमापन चाचणी आणि ऑनलाईन स्वरूपाचं माध्यम हे मराठी आणि इंग्रजी असेल. नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा तांत्रिक कारणामुळे विहित दिनांकात ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य नसेल तर सोयीच्या दिवशी ही ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. म्हणजे एक आपण पुढे पकडूया की 45 ते 50 दिवसामध्ये ही परीक्षा होईल. आणि पुढे जे काही म्हटलेलं आहे विद्यार्थ्यांनो, त्यांनी पुढे जे काही म्हटलेलं आहे नीट समजून घ्या. ऑनलाईन परीक्षेत एकाच 3 म्हणजे क्वालिफाय जर समजा 146 पद आहे समजा, तर त्याच्यात 3 पट. आलं लक्षात? तुम्हाला मुलाखतीला बोलवलं जाईल आणि मुलाखतीपूर्वी मूळ प्रमाणपत्राची पडताळणी बँकेकडून करून घेणं बंधनकारक राहील. त्याच्या संदर्भात जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर support@thethane-districtcooperative-bank.com या ईमेल ID वरती आपला संपर्क साधावा. कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र होणारा उमेदवार बँक धोरणाप्रमाणे मुलाखतीस पात्र होईल. कागदपत्र पडताळणीसाठी उमेदवारांना मुदतवाढ दिली जाणार नाही, हे नीट लक्षात घ्या. बऱ्याच वेळा आपला जो काही गैरसमज असतो, कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नाही, बरोबर. कागदपत्र पडताळणीनंतर गैरहजर निवड प्रक्रियेतून बाद समजण्यात येईल, हा मुद्दा नीट लक्षात घ्या. आणि मुलाखत 10 गुणांची आहे, त्यांचंही वर्गीकरण त्यांनी दिलेलं आहे. मुलाखत पडताळणीमध्ये पात्र होणाऱ्या उमेदवारांची गटित समितीकडून मुलाखत घेण्यात येईल, एकूण 10 गुणांची असणार आहे. किती? 10 गुणांची असणार आहे. तर याच्यामध्ये 10 पैकी 5 गुण उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रता आणि अनुभव यानुसार असणार आहे. तर त्याचं वर्गीकरण त्यांनी कसं केलेलं आहे नीट लक्षात. तर आता एक परीक्षा शुल्क आणि प्रोबेशन पिरियड तो पण सांगतो आणि पेमेंट किती आहे ते पण तुमचं क्लिअर करून देतो. बघा, उमेदवारांची अंतिम निवड यादी
ऑनलाईन परीक्षेचे गुण आणि तुमचे एकूण मुलाखतीचे गुण, तर एकूण 100 गुणांपैकी गुणानुक्रम प्रतीक्षा यादीनुसार लावलं जाईल आणि त्याच्यात उमेदवारांमध्ये ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील उमेदवार धारण करण्याकरता असलेली उच्च शैक्षणिक अर्हता, त्यांचा अनुभव आणि वयाची सेवा ज्येष्ठता आडनावाच्या इंग्रजी अक्षर क्रमानुसार राहील. या क्रमानुसार प्राधान्यक्रम देऊन उमेदवारांची यादी मर्यादित करण्यात येईल. अंतिम निवड यादी परीक्षाविहीन कालावधीमध्ये नियुक्ती देण्यात येईल. तर प्रोबेशन पिरियड हा तुमचा 1 वर्षाचा असेल आणि असमाधानकारक ठेवलं तर प्रोबेशन पिरियड मधून तुम्हाला बाहेर करण्यात येईल. आता परीक्षा शुल्क किती आहे, नॉन रिफंडेबल जे राहणार आहे, नीट लक्षात घ्या. परीक्षा शुल्क नॉन रिफंडेबल राहील. तर यामध्ये तुम्हाला 29 म्हणजे आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनो नीट लक्षात घ्या, आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरण्याची मुदत आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाईन स्वरूपामध्ये तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. ज्युनियर बँक असिस्टंट 800 रुपये आहे. जीएसटी त्याच्यात 144 रुपये लागेल. शिपाई पदासाठी जर आपण म्हटलं 500 रुपये, त्यानंतर 90 रुपये जीएसटी लागेल. सुरक्षा रक्षक 500 रुपये, 90 रुपये जीएसटी लागेल आणि वाहन चालक 500 रुपये, तर 90 रुपये जीएसटी लागेल. त्याच्यामध्ये बघा, ज्युनियर बँक असिस्टंटचा जो आहे तो 944, शिपाई पदाचा जो आहे तो 590 रुपये, सुरक्षा रक्षक परत शिपाई पदात 590, सेम तिन्ही कॅटेगरीमध्ये 590 रुपये लागताय तुमचे, बरोबर. तर आता ऑनलाईन उमेदवारांसाठी ज्या काही सूचना आहे ते नीट लक्षात घ्या. त्या 4-5 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. मराठी आणि इंग्रजी यांना आवश्यक आहे. खोटी माहिती दिली तर तुम्हाला बाहेर केलं जाईल. आणि ऑनलाईन अर्ज दाखल किंवा जे काही म्हणजे तुम्ही अप्लाय केलंय म्हणजे तुम्हाला लगेच तुम्ही याच्यासाठी पात्र झालेले आहे असं ग्राह्य धरलं जाणार नाही. उमेदवारांनी भरती प्रक्रियेत कोणत्याही शिफारस आणि दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांना बाहेर केलं जाईल. म्हणजे इथं तो जो काही प्रकार आहे की आम्ही आतून मागल्या दाराने घुसण्याचा प्रयत्न करतोय तोही काही होणार नाहीये. आणि प्रमाणपत्र कागदपत्र प्रोव्हिजनल सर्टिफिकेट अलाउड नाहीये, हे नीट लक्षात घ्या. आलं लक्षात. त्यानंतर आधीचे ग्राह्य धरले जाणार नाही. जे काही केलं जाईल ते अप्लाय करूनच केलं जाईल. बँकेने सदर भरती प्रक्रिया कोणत्याही पब्लिकेशन एजन्सीची नियुक्ती केली गेलेली नाहीये आणि कोणतीही जाहिरात बेकायदेशीर आहे असं समजलं जाईल. काही टेक्निकल कारणामुळे जर परीक्षा पुढे ढकलण्याचा अधिकार बँकेने आपल्याकडे ठेवलेला आहे आणि भरती प्रक्रियेत उद्भवणारे जे काही निर्णय ते बँकेकडे अंतिम निर्णय राहील. सगळ्यात महत्त्वाचं आणखीन एक, ऑनलाईन अर्ज कोणत्याही प्रकारे दुरुस्त करता येणार नाही आणि म्हणून आज शेवटचा दिवस आहे. मराठी टक्का आणि मराठी लोकांसाठी असावं म्हणून छाननी प्रक्रियेत कुठं अडचण यावं नये आणि म्हणून हे तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचवण्याचं काम करतोय. आलं लक्षात. माहिती अवलोकन करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील. रजिस्ट्रेशन नंबर, युजर आयडी, पासवर्ड जतन करून ठेवणं गरजेचं आहे. यानंतर नीट लक्षात घ्या, राष्ट्रीयकृत व्यापारी, खाजगी सहकारी बँक किंवा आर्थिक संस्थांमधून बडतर्फ केलेले उमेदवार भरती प्रक्रियेसाठी पात्र असणार नाही. तिथं काही जर फ्रॉड केलेला असेल किंवा काय, शेवटचा टप्पा नीट वाचून घ्या जेणेकरून तुम्हाला कुठं नुकसान नको व्हायला. उमेदवारांनी ही माहिती बँकेस न देता भरती प्रक्रियेत सहभागी झाला किंवा सदर बाब बँकेच्या निदर्शनास आली तर कोणत्याही टप्प्यावर बँकेमधून नियुक्ती झालेल्या उमेदवाराला अपात्र ठरवण्यात येईल. उपरोक्त पात्रता निकष आणि निवड प्रक्रियेच्या निकषामध्ये बदल केल्यास सदर बदलानुसार कार्यवाही करण्यात येईल. आणि म्हणून सांगतो, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सही शिक्क्यानुसार ही जी काही जाहिरात आहे त्याचा नीट पाठपुरावा करा. अजून एक मुद्दा राहिलेला आहे तो मी क्लिअर करून देतो म्हणजे आपल्याला ही जाहिरात पूर्ण कंप्लीट झालेली राहील. आता याच्यामध्ये काय काय लागतंय तुम्हाला नीट लक्षात घ्या. फॉर्म भरण्यात त्याचा जे त्यांनी जे काही फॉर्मॅट दिलेला आहे त्यानुसारच अपलोड करण्याचं, आधार कार्ड स्कॅन करण्याची जी काही पद्धत आहे ती प्रॉपर तुम्हाला त्या पद्धतीनेच अपलोड करण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे फॉर्म भरण्याचा आज शेवटचा लास्ट डेट आहे. तर त्या दृष्टीने फॉर्म भरून द्या आणि व्यवस्थित मार्गी लावा. आलं लक्षात. तो स्टेट युन विथ मी. आणि जी काही माहिती आहे तुम्हाला याच्यात काही अडचण येत असेल तर याची बॅच जर तुम्हाला लागत असेल तर तुम्ही मला 8669 126557 या क्रमांकावरती तुम्ही काय करू शकतात, मला संपर्क करू शकतात. प्रॉपर या बॅचच्या संदर्भात याची जी काही सिलेबस दिलेला आहे तो त्या सिलेबसनुसार जर तुम्हाला प्रॉपर जर बॅच आणि गायडन्स लागत असेल तर तुम्ही मला मेसेज करा 8669 126557 या क्रमांकावरती. याची पण आपण प्रॉपर बॅच आणि हे स्ट्रीमलाईन करूया. आता घेतोय रजा.
काही अडचण असेल तर नक्की मेसेज करा. धन्यवाद. टेक केअर. जय महाराष्ट्र.